नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा, लेखक समर. मी चक्क आमचं संभाषण थांबवून विचार करू लागले. असं काय विचारावं ज्यातून मला माझ्या प्रश्नाचं किमान सांकेतिक उत्तर मिळेल. काही क्षणांनंतर मी विचारपूर्वक विचारलं. इतकं सगळं होऊनही मी त्याला माफ केलं. तरी माझ्या मनात कुठेतरी मी योग्य केलं की अयोग्य असं वाटत राहीलच. मी त्याला माफ नाही केलं तर मी आयुष्यातली एक सुवर्ण संधी गमावली असं वाटत राहील. त्यामुळे त्याला माफ न करणं हे क्षमा करण्यापेक्षा कठीण आहे. मी त्याला माफ केलं तर त्याचे काय परिणाम होतील? त्याने मी पुन्हा असं वागणार नाही असं वचन दिलं तरीही माझ्या मनात संशय कायम राहीलच ना. कारण तो कधीही माझी साथ सोडणार नाही असं अलिखित वचन त्याने पूर्वीही मला दिलंच होतं. त्याला माफ करावं की करू नये या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही असं तुम्ही म्हटलं. त्याला माफ केल्यावर मी किंवा कुणीही सुखी होऊ शकेल का? कृपया मला या प्रश्नाचं उत्तर द्या. तू त्याला क्षमा करण्याचा विचार करत आहेस म्हणून मी त्या दृष्टीने उत्तर देते. तो संशय कोणत्याही नव्या मुलाबाबत तुझ्या मनात असेलच. तू त्याच्यावर दीर्घकाळ मनस्वी प्रेम केलं असल्याने तू पुन्हा इतर कोणावरही तसं प्रेम करू शकणार नाहीस हे उघडच आहे. प्रेम एकदाच होतं की पुन्हा होऊ शकतं हा माझ्यासकट माझ्या पिढीला पडलेला प्रश्न विचारावा असा विचार मी राधेचं उत्तर ऐकता ऐकता केला. त्या पुढे म्हणाल्या, हा मुलगा तुझ्या ओळखीचा आहेच. शिवाय त्याचंही तुझ्यावर प्रेम आहे. तो उशिरा का होईना पण तुझ्याशी विवाह करण्याचा निश्चय करून इतरांची समजूत घालण्यासाठी तयार झाला आहे. त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेलच. बहुधा त्याने स्वतःला सिद्ध केल्यावर तुझ्या मनातला हा संशयही दूर होईल. काळ ही अतिशय अद्भुत गोष्ट आहे. 5-6 वर्षानंतर जसा शारीरिक बदल होतोच तसा मानसिक बदलही होतो. तुमची विचार प्रक्रियाही बदलते. कधीकधी एका वर्षातही दृष्टिकोन बदलू शकतो. मग मी निश्चितच त्याच्याशी पुन्हा बोलायला हवं. माझं मन एका बाजूला झुकत असतानाच राधा म्हणाली, तो तुझा निर्णय असेल. तू प्रश्न विचारले म्हणून मी ही सकारात्मक बाजू सांगितली. त्याला क्षमा केल्याने काही नकारात्मक परिणामही होऊ शकतात. या 6 महिन्यांमध्ये नेमकं काय झालं हे तुला माहीत नाही. तो त्याबाबत किती सत्य सांगतो आणि पुढे कुटुंबियांची समजूत कशी घालतो हेही तुला माहीत नाही. अशी दुसरी बाजूही आहे. योग्य निर्णय तुलाच घ्यायचा आहे. ते ऐकून मी पुन्हा विचारात पडले. दोन्ही बाजू मला योग्य वाटत होत्या. तुमच्याशी बोलण्याची ही मौलिक संधी मला लाभली आहे. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. देवी, प्रेम हे जीवनात एकदाच होतं की पुन्हा होऊ शकतं? मी तो प्रश्न राधेला विचारला होता. त्याचं उत्तर काय असेल याची मला कल्पना होती. पण ते उत्तर राधा कशी देते हे जाणून घेण्याची उत्सुकता माझ्या मनात होती. प्रेम एकदाच होतं हे मलाही स्वतःला पटवायचं होतं. पण त्या तोडीचं स्पष्टीकरण मी कधीही ऐकलं नव्हतं. ते मला राधेकडून ऐकायचं होतं. राधा उत्तरली, बाळ, हा प्रश्न एका अर्थी गमतीशीर आहे. एका फुलाला किती वेळा सुगंध येतो? या प्रश्नाचं उत्तर काय? ते वाक्य ऐकताच मी थक्क झाले. त्या एका वाक्यामुळे मला क्षणार्धात त्यांचा मुद्दा पडला. प्रेम कधीही तडजोड असू शकत नाही. ज्या अर्थी तुम्ही दुसऱ्या प्रेमाचा विचार करत आहात त्या अर्थी तुम्हाला पराभूत झाल्यासारखं वाटत आहे. ज्याला तुम्ही प्रियकर म्हणत होता त्याच्यासह जन्मभर राहण्याचा निर्णय पूर्ण होऊ न शकल्याने तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचा विचार करत आहात. आजन्म एकांत सहन करण्याची इच्छा नसल्याने तुम्ही स्वाभाविकपणे एक नवा मार्ग शोधत आहात. पहिल्या व्यक्तीविषयी काहीही वाटत नाही असं तुम्ही स्वतःला समजवता. खरं प्रेम कधीही नष्ट होऊ शकत नाही हे मनाच्या खोल तळाशी लपवलेलं सत्य तुम्हीही जाणता. हे ऐकल्यावर तुला किंवा कोणालाही असं वाटेल की मग आजन्म एकटं राहावं का? पुढं काय करावं?
याचं उत्तर तुला थोडक्यात ऐकायचं आहे की सविस्तर? तूच सांग. अर्थातच सविस्तर देवी. राधेचं बोलणं संपूच नये असं वाटत होतं. प्रेमाबाबत इतकं सुंदर विवेचन मी कधीही ऐकलं नव्हतं. तरीही साक्षात देवी असूनही तिने मला तो प्रश्न विचारला. प्रेम हे बंधन नसून एका प्रकारचं स्वातंत्र्य आहे, हे तत्त्व तिच्या बोलण्यातूनही मला जाणवत होतं. ती प्रेमाचं सर्वोच्च प्रतीक असूनही ती माझ्यावर प्रेमविषयक ज्ञान ऐकण्याची सक्ती करत नव्हती. तिने या बाबतीतही मला स्वातंत्र्य दिलं होतं. आम्ही सखींप्रमाणे संवाद साधावा असं तिला अपेक्षित होतं. त्यानुसारच ती बोलत होती. तू प्रश्न विचारला, प्रेम हे जीवनात एकदाच होतं की पुन्हा होऊ शकतं? तू कोणत्या मार्गाने आणि पद्धतीने प्रेमाबाबत विचार करत आहेस हे या प्रश्नातून दिसून येतं. ही योग्य पद्धत नाही, कारण या विचारामुळे अन्य भावनांनाही प्रेम समजण्याची चूक होऊ शकते. या प्रश्नाऐवजी तू असा प्रश्न स्वतःला विचारायला हवा की मी अजून कुणावर प्रेम केलं आहे का? ज्या 9 पाकळ्यांबाबत मी तुला सांगितलं, त्या पाकळ्यांनी युक्त असलेल्या प्रेम नावाच्या फुलाचा सुगंध घेताच तुमच्या लक्षात येईल की यापूर्वी आपण ज्याला प्रेम समजत होतो ते प्रेम नव्हतंच. पुरुषालाही हे समजेल आणि स्त्रीलाही. श्रावणी, वासना कधीही प्रेमाची जागा घेऊ शकत नाही. इतकंच काय, तर प्रेम करण्याची इच्छा ही भावना ही प्रेम नाही. उदाहरणार्थ, कुतूहलापोटी केवळ प्रेम अनुभवण्याच्या इच्छेने एखाद्या व्यक्तीचा विचार केला म्हणजे त्या व्यक्तीवर प्रेम केलं असं नाही. तुम्ही वासना किंवा या कुतूहलाला प्रेम समजलं आणि ते अयशस्वी झालं तर तुम्ही त्यानंतर दुसरं प्रेम कराल ही समजूत चुकीची आहे. तुम्ही कधी प्रेम केलंच नाही असं म्हणायला हवं. श्रावणी, प्रेम ही भावनाही आहे आणि एक अतिशय दिव्य घटनाही आहे. प्रेम मृत्यूपूर्वी एका क्षणासाठी झालं तरी ते तितकंच दिव्य आणि महत्त्वपूर्ण असतं. अशी घटना वारंवार झाली तर तिचं वेगळेपणच काय? एक फूल तोडल्यावर दुसरं फूल येणार आहे हे लक्षात येताच पहिल्या फुलाचं महत्त्व संपतं. माळी ते फूल तोडतो आणि बऱ्याचदा दुसऱ्या फुलाची प्रतीक्षाही करत नाही, कारण ते येणारच आहे हे त्याला माहीत असतं. प्रेमालाही हाच सिद्धांत लागू आहे. त्यामुळे दुसरं प्रेम करण्यापेक्षा आजन्म एकटं राहावं का, हा प्रश्नही असंयुक्तिक ठरतो. खरं म्हणजे प्रेम केल्यावर तुम्ही आजन्म एकटं राहू शकत नाही. तुम्ही ठरवलं तरी प्रेमाला दूर करू शकत नाही. जे मृत्यूपूर्वीचं दूर होतं ते प्रेम नाही, ती वासना असेल, ते कुतूहल असेल किंवा ते आकर्षण असेल. देवी, आपण मनापासून प्रेम केलं आणि समोरची व्यक्तीच अयोग्य असली तर प्रश्न अधिक क्लिष्ट होतो का? मग आजन्म एकत्र राहण्याची शक्यताही राहत नाही आणि दुसऱ्या प्रेमाचीही. मी म्हणाले, प्रेमासारखी अद्भुत घटना चुकीच्या व्यक्तीसह होऊ शकतच नाही. बहुधा ही बाब नातं तुटल्यानंतर काही काळाने एखाद्याला समजेल. दोघांच्या मनात समान प्रमाणात आत्मीयता आणि विश्वास असला तरच प्रेम जन्म घेऊ शकतं. ते क्षणार्धात घडत नाही. क्षणार्धात मैत्री होऊ शकते, आकर्षणही वाटू शकतं, पण प्रेमाचा अंकुर फुटण्यासाठी आधी आत्मीयता आणि विश्वासाची पेरणी करावी लागते. ज्या अर्थी समोरची व्यक्ती चुकीची आहे त्या अर्थी या प्रक्रियेतच अनेक अडथळे येतील. नातं तुटल्यावर दुःख होईल, पण ते प्रेम नसेल हे निश्चित. मी ते ऐकून निशब्द झाले होते. काही क्षण मी काहीही न बोलता फक्त ती वाक्य स्मृतीत साठवत राहिले. त्यांचा अर्थही समजून घेत होते. राधाही माझी मनस्थिती समजून अधिक काही न बोलता किंवा काही न विचारता मला शांतपणे विचार करून देत होती. काही क्षणांनी मला अचानक आठवलं की राधाकृष्णाच्या विवाहाबाबत मला काहीच माहिती नाही. त्याबाबत प्रश्न का विचारू नये? मी राधेला विचारलं, तुमचा विवाह झाला असं तुम्ही म्हणालात, तो गोलोकात झाला की पृथ्वीवर? अर्थातच आम्ही मनुष्य देह धारण केल्यावर, इथेच या वनातच.
मला ती कथा सांगाल का? मी विनंती करते, मी अगदी औपचारिकपणे म्हणाले. अवश्य, आमच्या विवाहाबाबत मी तुला सांगेनच, पण परस्परांमध्ये मैत्री आणि प्रेम होणंही महत्त्वाचं असतं. कृष्णाने मला कसं मोहित केलं आणि आमची मैत्री कशी झाली ते आधी सांगते. मी मैत्रिणींसह वनात गेले. जमिनीवर गळून पडलेल्या पानांवर पाऊल ठेवत पुढे जाताना होणारा विशिष्ट आवाज पक्ष्यांच्या मधुर गुंजनामुळे दुर्लक्षित होत होता. उंच झाडांमधून वाट काढत जमिनीपर्यंत येणाऱ्या प्रकाशाच्या सोनेरी छटांमुळे वनाचे काही भाग उजळले होते, तर काही भागांमध्ये गडद सावल्यांचा खेळ सुरू होता. मध्यान्हपूर्व समयी वाहणाऱ्या त्या गार वाऱ्यामुळे मला अगदी प्रसन्न वाटत होतं. तुम्हाला वाटत असेल की मला हे सगळं इतक्या वर्षानंतरही कसं आठवतं? कारण मी त्या दिवशी प्रथमतः मनुष्य देहात कृष्णाला भेटले. त्या दिवशी घडलेली प्रत्येक गोष्ट मला जशीच्या तशी आठवते. अधूनमधून मी मागे वळूनही बघत होते, कारण मैत्रिणींसह वनात जाण्याची ती पहिलीच वेळ होती. पण वृक्षांमधून डोकावल्यावर गोकुळ अगदी समोर दिसत होतं, त्यामुळे भीती वाटत नव्हती. 1-2 गोपिकांनीही आम्हाला पाहिलं. आमच्याशी बोलून त्या पुढे गेल्या. आम्ही पुढे गेलो. एका ओढ्याजवळ पोहोचताच पारिजाता म्हणाली, आपण इथे खेळूया. ओढ्याजवळ शेवाळी गालिचा पसरला होता. त्याच्यावरून अगदी सांभाळून मी पुढे जात होते. ते पाऊल टाकताना मोठं होण्याची जाणीवही मनात होती. स्वतःहून काहीतरी करणं, तेही वनात, हे रोमांचकारक वाटत होतं. ओढ्याचा खळखळाट, कित्येक पक्ष्यांची किलबिल आणि मधूनच ऐकू येणारा मोराचा केकारव, निसर्गाचं ते संगीत आमच्या बालमनावर जणू सौंदर्याचा संस्कार करत होतं. मी पाण्यात उभे राहिले. कुठेही बसण्यासाठी जागा नव्हती. सगळे खडक ओले आणि शेवाळामुळे गुळगुळीत झाले होते. माधवी आणि पारिजाता माझ्याजवळच उभ्या होत्या. एकमेकांवर पाणी उडवण्याचा खेळ सुरू झाला. मी ओरडलेच, नको, आईने कसं बसं मला येऊ दिलं. मी अशीच घरी गेले तर मला पुन्हा इथे येऊच देणार नाही. ते ऐकून दोघींनी पाणी उडवणं थांबवलं. माझी वस्त्र काहीशी भिजली होतीच. मी म्हणाले, तुम्ही इथेच थांबा, मी उन्हात उभी राहते. मी ओढ्याजवळच, जिथे सूर्यकिरण अगदी मातीला स्पर्श करत होती, तिथे जाऊन उभी राहिली. वस्त्र वाळण्याची वाट बघत असतानाच मला दुरून नंदजी त्यांच्या पुत्राला कडेवर घेऊन माझ्याच दिशेने येताना दिसले. अर्थात त्यांनी मला पाहिलं नव्हतं. ते सहज मुलाला घेऊन वनात आले होते. तेव्हा नुकताच पुतना राक्षसीचा मृत्यू झाला होता व जिथे तिथे त्याचीच चर्चा होती. आईने काही काळानंतर सांगितलं की त्या प्रसंगापासूनच गोकुळवासियांना कृष्ण कुणीतरी दैवी शिशु आहे असं वाटत होतं. कारण आकाशवाणीनंतर देवकीच्या शिशूंची हत्या केल्यावरही कंस या एका शिशूपासून भयभीत होतो, म्हणजेच हा कुणी दैवी शिशू असावा, असा गोकुळवासियांचा तर्क होता. त्यामुळे कृष्णाबाबत सर्वांच्या मनात कुतूहल होतं. मला तेव्हा हे सगळं माहीत नव्हतं. पुतनेची कथा कानी पडली होती, पण तिचा अर्थ काही समजत नव्हता. मी अगदी लहान होते. नंदजी त्यांच्या तान्ह्या बाळाला घेऊन माझ्या दिशेने येत आहेत, एवढंच मला माहीत होतं. नंदजी गोपांचे प्रमुख होते, म्हणून मी त्यांना ओळखत होते. सर्व गोपगोपी त्यांना मान देतात हे मला माहीत होतं. त्यांच्या कडेवर एक अतिशय गोंडस निरागस बाळ पाहून मला त्याच्याशी खेळावंसंही वाटलं. तितक्यात माझ्या ओल्या वस्त्रांकडे माझं लक्ष गेलं. मी अवघडले. तुम्ही मुली इथे एकट्या काय करत आहात, असा प्रश्न विचारून नंदजी रागावतील असं मला वाटलं, पण तसं काही घडलं नाही. ते मला म्हणाले, मुलींनो, आज प्रथमच वनात दिसत आहात. तुमच्या माता कुठे आहेत? त्या घरी आहेत. आम्ही खेळण्यासाठी इथे आलो, मी म्हणाले. तुझं नाव राधा ना? वृषभाणूंची कन्या? हो. त्यांनी माझ्याकडे कौतुकाने पाहिलं, जणू ते मला आधीपासून ओळखत होते. वस्तुतः मी त्यांना प्रथमच भेटत होते, पण का कुणास ठाऊक त्यांच्या दृष्टीत कौतुक, प्रेम आणि आत्मीयता होती.
ते म्हणाले, आमचा कान्हा पाहिलंस का? खूप नटखट आहे हं. मी स्मित करत त्याच्याकडे पाहिलं. कान्हाही माझ्याकडे बघत होता. त्याने माझ्या कडेवर येण्यासाठी हात पुढे केला. हे पहा, याला तुझ्या कडेवर यायचं आहे वाटतं. नंदजींनी त्यांच्या एकमेव बाळाला माझ्यासारख्या एका लहान मुलीकडे दिलं. ते तसं करतील असं मला कदापि वाटलं नव्हतं. मी चुकून कान्हाला पाडलं तर, त्याला लागलं तर, असा विचार न करता त्यांनी कान्हाला माझ्याकडे दिलं. कान्हा अधूनमधून माझ्याकडे बघत होता. मी मात्र माझ्याकडून काही चूक होऊ नये याच विचारात आणि प्रयत्नात होते. काही महिन्यांच्या कान्हाला मी कसंबसं उचललं होतं. त्याचं वजन मला पेलवल हीच माझ्यासाठीची आश्चर्याची बाब होती. तो माझ्याकडे बघत होता, पण त्याचं सुमुख अगदी माझ्या मानेशेजारीच असल्याने मला त्याच्याकडे बघता येत नव्हतं. मी काही क्षणांनी त्याला पुन्हा नंदजींकडे दिलं. तो माझ्याकडे स्मित करत बघत होता. नंदजी म्हणाले, कान्हाला तुझ्यासोबत खेळणं आवडेल असं दिसतं. मलाही, मी म्हणाले. तेही स्मित करत पुढे गेले.